हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। संध्याकाळी नरेंद्र मोदींचा शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सजलं। गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र आणि शिक्षण ही खाती भाजपकडेच राहणार। एनडीएतील प्रत्येक मित्र पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार। जेडीयूच्या लालन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांना मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। मोदींसोबत 8 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार। जयंत चौधरी, अर्जुन मेघवालसह जितनराम मांझी, रामनाथ ठाकूर, सर्बानंद सोनोवाल आणि चिराग पासवान शपथ घेणार। नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पियुष गोयलसह ज्योतिरादित्य शिंदेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन। प्रतापराव जाधव आणि जितेंद्र सिंह यांना देखील मंत्रिपदासाठी फोन। तेलुगु देसम पक्षाचे 2 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार। राम मोहन नायडू आणि चंद्रशेखर पेमसाणी यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित, सूत्रांची माहिती। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपकडून रक्षा खडसे, नारायण राणे, नितीन गडकरी, पियुष गोयल यांची नावं चर्चेत, सूत्रांची माहिती। एनडीए सरकार जास्त दिवस चालणार नाही, ममता बॅनर्जींचं मोठं विधान। सीएए, एनआरसी, एनडीए सरकारला रद्द करावं लागेल, ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींकडून शपथविधी आधी राजघाट आणि वाजपेयींच्या समाधीस्थळी अभिवादन। मोदींकडून वॉर मेमोरियललाही भेट। नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं शरद पवारांना निमंत्रण, मात्र पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, सूत्रांची माहिती। पवार गटाची दुपारी 2 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवार सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार, तर दुपारी 3 वाजता पवारांची पत्रकार परिषद। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण। जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। जरांगे सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर ठाम। उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट। शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या भेटीनं चर्चांना उधाण। मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवणार। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। भुयारी मार्गातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं सामानाचं नुकसान। अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित। पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असताना वसईत मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला। खचलेल्या महामार्गामुळे प्रचंड वाहतूक कोंडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।